वाराणसीतून 1000 उमेदवार अर्ज भरणार अशा प्रकारच्या कंड्या पिकवण्यात येत आहेत। आता या सगळ्या गोष्टीतून साध्य काय होणार आहे हे या कंड्या पिकवणाऱ्यांना सुद्धा माहित नाहीये। त्याच्याचमुळे मी याला चाळा म्हणतोय। बरं, जे लोक अशा प्रकारचा प्रचार करतात त्यांचं अस्तित्व किती, हे अस्तित्व छटाकभर आहे, परंतु मीडियाला छंद लागलाय सूक्ष्म जीवांना डायनोसॉर म्हणून जनतेच्या समोर ठेवायचं, प्रेक्षकांच्या समोर ठेवायचं। ज्या लोकांनी पक्ष गमावलाय ते लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या वक्तव्याला जी विशेषणे लावली जातात ती अद्भुत असतात। अमुक तमुकचा घणाघात, अमुक तमुक बरसले, अमुक तमुक यांनी मोदींवर तोफ डागली। बरं, अशा प्रकारचा भडीमार किंवा तोफा डागणारे जे लोक असतात त्यांचं वजन किती, त्यांचा वकूफ किती, त्यांना कितपत अक्कल आहे हे तपासण्याची परंपरा मीडियाने कधीच त्यागलेली आहे। आणि ज्या लोकांची मोदींच्या समोर उभं राहण्याची उंची नाहीये अशा लोकांना खांद्यावर घ्यायचं, त्यांना मोठं करायचं आणि त्यांना खूप मोठं करून प्रेक्षकांच्या समोर ठेवायचं असा धंदा मीडियाने सुरू केलेला आहे। आणि याच धंद्यामुळे मराठी मीडियाची जी अवस्था आहे ती बिकट झालेली आहे। मराठी मीडियाला चाय बिस्कुट अशा प्रकारचं विशेषण लागलेलं आहे।